गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर लास्ट सेशनमध्ये आपण लूप्सचे सगळे सिंटॅक्सेस क्लिअर केलेले. आता लूप्सवर थोडेसे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया. ठीक आहे. वाईल लूप, डू वाईल लूप, फॉर लूप. त्यातला हा 5th क्वेश्चन आहे. 4th पर्यंत आपण सॉल्व्ह केलं होतं मला वाटतं लास्ट. हा 5वा क्वेश्चन आहे. राईट अ प्रोग्राम called sum and average to produce the sum of 1 to an upper bound. मग अपर बाउंड एक्झाम्पल 100 दिलं, म्हणजे 1 ते 100 पर्यंतचं काय काढ, समेशन. गेटिंग? ऑल्सो कम्प्यूट अँड डिस्प्ले द ॲव्हरेज. ठीक आहे. Also compute and display the average. The output shall look like असं यायला पाहिजे. The sum is, the average is. आता इथे अपर बाउंड त्यांनी एक्झाम्पल म्हणून 100 घेतलंय, पण ते आपण कमांड लाईननी पण देऊ शकतो. आता मला तुम्हाला कीबोर्डवरनं पण कसं इनपुट घ्यायचं ना ते पण शिकवायचं आहे. एक सेशन आपण ते पण डिस्कस करूया की कीबोर्ड इनपुट आउटपुट म्हणजे जावामध्ये स्ट्रीम्स कसे हँडल होतात. तो हाऊ टू हँडल कीबोर्ड इनपुट आउटपुट, कीबोर्ड इनपुट मॉनिटर आउटपुट और फाईल रीडिंग अँड फाईल रायटिंग. तर ते कसं परफॉर्म होतं, म्हणजे स्ट्रीम्समध्ये कसं हँडलिंग होतं, तर ते पण बघणार आहे. आत्ता इथे आपण इनपुट जो एन आहे तो कमांड लाईननी देऊया. ठीक आहे. तर मी इक्लिप्समध्ये येतो. दिसतं इथे SRC, तिथे राईट क्लिक, न्यू क्लास देतो. ठीक आहे. क्लासला नाव देतो. आता नाव त्यांनी काय द्यायला सांगितलंय, सम अँड ॲव्हरेज. सम अँड ॲव्हरेज. ठीक आहे. फिनिश. ठीक आहे. आता हा रेडी कोड आला तुम्हाला. फर्स्ट तो एन जो आहे, जो युजरनी कमांड लाईननी पाठवलेला, तो एन पहिला काढून घ्या. इंटीजर डॉट पार्सिंग आर्क्स ऑफ 0. ठीक आहे. आता पहिलं सम कॅल्क्युलेट करूया. ओके. आता सम कॅल्क्युलेट करायला एक फॉर लूप लागेल आपल्याला. पर्यंत क्लिअर ना? हा कळलं. मग मी एक इंटीजर सम डिक्लेअर करतो विथ व्हॅल्यू 0. सम इज इक्वल टू 0. एक फॉर लूप लिहा. फॉर. मग इथे बघा, रेडीमेड फॉर लूप पाहिजे असेल तर FOR लिहिलं आणि कंट्रोल स्पेस बार दाबला की तुम्हाला लिस्ट येईल. मग कोणता फॉर लूप पाहिजे, हा का हा पाहिजे, का हा साधा, हा, असे वेगळे काय दिलेले आहेत फॉर लूप्स. मग त्यातला आपल्याला इंडेक्सवाला फॉर लूप पाहिजे, एक साधा इंडेक्स फॉर लूप, तो घेऊ शकता. हा वाला आहे, एवढाच घेतो, हा सिम्पल. ठीक आहे. तो फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस देन आर्क्स डॉट लेंथ नाही लिहिणार, आय लेस देन एन लिहिणार, आय प्लस प्लस. फक्त इथे कंडिशन बदलायची आहे. आय इक्वल टू 1 नी सुरू करायचं आहे आणि आय लेस देन इक्वल टू एन लिहायचं. म्हणजे आपला हा फॉर लूप मध्ये आय स्टार्ट कुठून होणार, आय 1 नी स्टार्ट होईल ना. पहिला हा पार्ट एकदाच एक्झिक्यूट होईल ना, आय इक्वल टू 1. विल इट एक्झिक्यूट वन्स फॉर द फर्स्ट टाइम इन दॅट फॉर लूप्स लाईफ, आय इक्वल टू 1. मग इथे येऊन चेक करेल आय लेस देन इक्वल टू एन आहे का. एक्झाम्पल एन सपोज 100 आहे, तर चेक करेल इज 1 लेस देन इक्वल टू 100. येस, तर आत येणार, लूपच्या आत येईल ना. हे पहिलं होणार, मग त्याच्यानंतर इकडे येणार, ट्रू असल्यावर आत येणार ना. विल इट कम इनसाइड द बॉडी. गेटिंग? मग लूप बॉडीमध्ये आल्यावर काय कराल, त्या सम मध्ये तो आय ऍड करायचा.
सम मध्ये आय ऍड, याला कंपाऊंड अरिथमेटिक, सीचा आठवत आहे ना, सी मध्ये कंपाऊंड अरिथमेटिक होता. गेटिंग सम प्लस इक्वल टू आय म्हणजेच काय, सम इज इक्वल टू सम प्लस आय. हा जो सम प्लस इक्वल टू आय आहे ना, हा सेम ॲज काय आहे, सम इज इक्वल टू सम प्लस आय. कळतंय, सम आणि आय दोघे ऍड होणार आणि त्याचा रिझल्ट परत कशात स्टोअर होणार, सम मध्येच. गेटिंग, मग तेवढं लिहिण्यापेक्षा सम इक्वल टू सम प्लस आय आपण कंपाऊंड अरिथमेटिक प्लस इक्वल आय. ठीक आहे, झालं. आता फॉर लूप जेव्हा कंप्लीट होईल, जेव्हा हा फॉर लूप संपेल, तेव्हा सम तर आलेलं आहे, आता आपल्याला त्याचं ॲव्हरेज पण दाखवायचं. पहिलं सम तर प्रिंट करून टाकूया. सम प्रिंट असं करायचं, द सम इज आणि जे सम आलंय. ठीक आहे, तर सिस इथे देतो, द सम इज आणि प्लस सम लिहायचं. का प्लस सम, कारण जावामध्ये कॉन्कॅटिनेशन अलाउड आहे. मग ही स्ट्रिंग आणि हा नंबर काय होणार, कॉन्कॅटिनेट. पहिलं मुळात इम्प्लिसिटली हा जो नंबर आहे तो पण कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, स्ट्रिंग. आणि मग एक स्ट्रिंग आणि दुसरी स्ट्रिंग प्लसनी जॉईन करता येते. जावामध्ये जावाची खासियत आहे की दोन स्ट्रिंगच्या मध्ये प्लस लिहिलं ना की त्या दोन स्ट्रिंग काय होतात, जॉईन, कॉन्कॅटिनेट होतात. पण जर एक स्ट्रिंग आणि एक काही दुसरं आहे तर त्या दुसऱ्या व्हॅल्यूज कशात कन्वर्ट होतात आणि मग परत जॉईनच. ठीक आहे, आता नेक्स्ट टास्क काय आपल्याला, ॲव्हरेज प्रिंट. ठीक आहे, इथे ॲव्हरेज लिहित आहे, द ॲव्हरेज इज. पण ॲव्हरेज जर तुम्ही असं लिहिलं ना, सम बाय एन, सम डिवायडेड बाय एन, सम मध्ये टोटल आलेलं आहे ना, या सम मध्ये काय आलंय, ठीक आहे. ओके, सम मध्ये टोटल आलेलं आहे आणि त्या टोटलला डिवाइड बाय कशाने केलं, एननी, तर कोशंट येईल. पण आपल्याला जो एक्सपेक्टेड आन्सर आहे ना तो येत नाही. बघा कसं होईल, आता समेशन आलं, लाईक फॉर एक्झाम्पल 5 आणि एन आहे तुमचा 2, तर जेव्हा तो 5 डिवाइड बाय 2 करेल ना तर आन्सर 2.5 नाही देत, 2च देता. इंटीजर डिवायडेड बाय इंटीजर इज इंटीजर. मग 5 डिवायडेड बाय 2, कारण हे पायथॉन नाही आहे, हे सी आहे, सॉरी हे जावा आहे आणि जावामध्ये जे सी जावाचे रूल आहेत तोच आहे, इंटीजर डिवायडेड बाय इज इंटीजर. आणि म्हणून 2.5 ने नुसता कोशंट येईल. 5 ला जेव्हा 2 नी डिवाइड करेल ना त्याचं फक्त कोशंट पार्ट येईल, 2 2 जा 4, रिमाइंडर 1, हा कोशंट येतो. पण आपल्याला पाहिजे की आन्सर काय यायला पाहिजे, फ्लोटिंग पॉइंट 2.5. मग इथे काय करायचं, टेम्पररी त्याला कास्ट करायचं. कशात, फ्लोट. आता जर मी ते फ्लोट मध्ये कास्ट केलं तर टेम्पररी कोण कशात कन्वर्ट होईल, सम फ्लोट मध्ये कास्ट होईल. आणि मग तो फ्लोट झाला की डिवाइड बाय इंटीजर केलं तर आन्सर फ्लोट. आता तुमचा सम कशामध्ये कास्ट होणार आहे, समचं कास्टिंग कशात होणार आहे, फ्लोट मध्ये. मग सम झाला फ्लोट, मग त्या फ्लोटला कशाने डिवाइड केलं, इंटीजर, तर मग आन्सर फ्लोट. इंटीजर बाय इंटीजर इज, पण इंटीजर डिवायडेड, सॉरी फ्लोट डिवायडेड बाय इंटीजर इज फ्लोट. करेक्ट, मग तसा तो आन्सर येईल. कळतंय. आता कमांड लाईन आर्ग्युमेंट पास करायचं आपल्याला. एरर काय, ठीक आहे. आणि नेक्स्ट एक लक्षात ठेवायचं की आपल्याला कमांड लाईन वरनं आर्ग्युमेंट पास.
तर जेव्हा इथे राईट क्लिक करता आणि इथे रन ॲज दिसतं ना, तर तिथे रन कॉन्फिगरेशन असतं बघा. ते लास्ट टाइम दाखवलंय कमांड लाईन आर्ग्युमेंट कसे पास. तर त्या रन कॉन्फिगरेशनवर जाल ना, तेव्हा इथे दिसेल. आता इथे वाईल्ड डेमो दिसतोय हा. क्लिअर? इथे आर्ग्युमेंट्स दिसत आहेत. ठीक आहे, तर इथून आर्ग्युमेंट्स पास करायचे. आता आर्ग्युमेंट्स सपोज मी देणार आहे 100, पण प्रॉब्लेम आहे की प्रोग्रामचं नाव त्यांनी वाईल्ड डेमोज घेतलंय. अजून काय घ्यायला पाहिजे? सम अँड ॲव्हरेज. ठीक आहे, आर्ग्युमेंट्स दिलं इथे 100. आता मी रन करतो. क्लिअर? ओके, आता चेक करूया कुठे ब्रॅकेट. ठीक आहे, बघूया. कुठेतरी कॉमा राहिला आहे का? हा, नाही, त्या फॉर लूप मेनची ब्रॅकेट क्लास ब्रॅकेट्स बरोबर आहे. चेक करतो, थांबा. तिथे आहे ना लास्टला कुठेतरी कॉमा वगैरे होता. ठीक आहे, देता. द सम इज 5050, द ॲव्हरेज इज 50.5. आणि हे बघा, इथे जर हे कास्टिंग नसतं केलं ना, तर आन्सर बघा तुमचं चुकतं. हे जे सम बाय एन आहे ते डायरेक्ट लिहिलं सम बाय एन. तर सम किती आहे? इंटीजर. आणि एन पण काय? इंटीजर. तर इंटीजर डिवायडेड बाय इंटीजर काय तर इंटीजर. मग तुमचा आन्सर वेगळं येईल. रन करून बघा. का? कारण 5050 जे आहे ना, त्याला कशाने डिवाइड करताय? एननी. एन किती आहे? 100. तर 100नी डिवाइड केल्यावर ना फक्त कोशंट देतं. 50.5 नाही होत. फ्लोट डिव्हिजन नाही होत ना. काय डिव्हिजन होत आहे? इंटीजर डिव्हिजन. मग फक्त कोशंट देतो. आणि कोशंट किती येतो? म्हणजे 5050ला 100नी डिवाइड केलं तर कोशंट किती आहे? 50. 100 into 50 5000 आणि रिमाइंडर 50. कोशंट 50. गेटिंग? तसं होतं. मग कास्टिंग केल्याने काय होईल कळलं. आता जर मी त्या समला कास्ट केलं टू फ्लोट, तर तो 5050 कशात कन्वर्ट होईल? टेम्पररी फ्लोटमध्ये. आणि फ्लोटला जर कशाने डिवाइड केलं तर मग आन्सर फ्लोट येतो. गेटिंग? आता आन्सर बदलताय. क्लिअर? आणि सम कसं कॅल्क्युलेट झालं कळलं ना. पहिल्यांदा सम किती होता? 0 होता. आणि पहिल्यांदा आय किती होता? 1. बरोबर की नाही रे? पहिल्यांदा सम 0 आहे. आय किती? 1. 1 लेस दॅन इक्वल टू 100. एन 100 आहे ना, कमांड लाईन वरून तो 100 आलेला. मग इज 1 लेस दॅन इक्वल टू 100? येस, आत येईल. आता सम मध्ये आय ऍड करेल. आय 1 आहे आणि सम 0 आहे, तर 0 प्लस 1 किती? ते कशात ठेवून देईल? सम मध्ये. मग आता नवीन सम 1 झाला. मग इकडे येणार ना आय प्लस प्लसला, इन्क्रिमेंटला. आय किती होणार? 2. परत इथे येईल. इज 2 लेस दॅन इक्वल टू 100? परत आत येईल. आत्ता आपला सम किती आहे? आता आपला सम किती आहे? 1. त्याच्यात आय ऍड करेल, तर 1 प्लस 2 ते परत सम मध्ये ठेवेल आणि आय किती बनवून टाकेल. चालत राहणार. परत येईल. इज 3 लेस दॅन इक्वल टू 100? यस. मग 3 and 3
6 आणि आय किती होईल 4. कळत आहे? मग 6 आणि 4 10 आणि मग आय 5. असं किती वेळा करणार जोपर्यंत आय 100 होत नाही. पटताय ना? क्लिअर? मग 10 आणि 5 15 होणार, मग तो 6 होईल, मग 21 होणार, मग तो 7 होईल. असं ऍड कधीपर्यंत? जोपर्यंत आय 100. आणि जेव्हा आय किती होईल 101, तेव्हा 101 लेस देन 100 नो. मग तुमची कंडिशन काय होईल फॉल्स, आणि डायरेक्टली बाहेर येईल सम प्रिंट करेल आणि सम बाय एन प्रिंट करेल. रूल कळतंय का रे? शुअर? ओके. याच्यातच त्यांनी सांगितलंय मॉडिफाय द प्रोग्राम टू यूज while do instead of for, then modify the program to use do while loop. जमेल तोच प्रोग्राम कशामध्ये कन्वर्ट while loop मध्ये, आणि तोच प्रोग्राम do while loop. त्याच प्रोग्राम जर while loop मध्ये लिहायचा आहे, फक्त काय स्मॉल चेंज करायला लागेल. आता तात्पुरतं ह्या फॉर लूपला कशात टाकून देतो? कमेंट मध्ये देतो. चालेल? फॉर लूपला आता टाइम बीनला कशात टाकून दिला? कमेंट. आता सम ऑलरेडी आपला किती आहे 0. मग काय घ्यायचं? इंटीजर आय इक्वल टू 1. मग वाईल लूप लिहा. बघा स्टँडर्ड वाईल लूप पाहिजे आपल्याला. ठीक आहे. कंडिशन काय देणार आता तिथे? आय लेस देन इक्वल टू एन. मग लूप बॉडी मध्ये काय लिहाल? सम प्लस इक्वल टू आय अँड आय प्लस प्लस. कळताय? म्हणजे तोच कोड आपण कशाने लिहिलाय? वाईल लूपनी. मग पहिला आय कितीला इनिशियलाइज केलं? 1. समला किती इनिशियलाइज केलं? सम इनिशियलाइज टू 0 अँड आय इनिशियलाइज टू 1. सम इनिशियलाइज टू 0, आय इनिशियलाइज टू 1. मग वाईल लूप सुरू होईल. टेल मी, इज 1 लेस देन इक्वल टू 100? मग आत येणार, सम मध्ये काय ऍड करेल? आय, आणि परत सम मध्येच ठेवेल. तो 0 प्लस 1 आणि परत सम. मग आय प्लस प्लस म्हणजे आय किती होईल 2. परत वर येणार, इज 2 लेस देन इक्वल टू 100? आत येईल, सम मध्ये आय ऍड करणार. सम 1 आहे, आय 2 आहे, 1 प्लस 2 3 आणि आय प्लस प्लस. परत वर, इज 3 लेस देन इक्वल टू 100? चालत रे. गेटिंग? 3 plus 3 6, this becomes 4, this becomes 10, this becomes 5. असं कधीपर्यंत? जोपर्यंत आय काय होत नाही 101. जेव्हा 101 होईल तेव्हा कंडिशन काय होणार? आणि मग खाली येईल सम प्रिंट करेल आणि सम बाय एन प्रिंट करेल. ठीक आहे, कन्सेप्ट कळला ना? म्हणजे तोच कोड तुम्ही कशाने पण इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. थोडे दुसरे अजून प्रोग्राम्स लिहूया. हे बाकीचे नंतर मी देतो तुम्हाला. ही फाईल सॉल्व्ह करा. इच अँड एव्हरी प्रोग्राम तर नाही घेता येणार, जेवढे शक्य आहेत तेवढे सॉल्व्ह करा. बरं, हा 15th वाला ट्राय करा, बघा जमतो का. ठीक आहे. आता आपण इफ एल्स वगैरे शिकलोय, मग फॉर लूप शिकलोय, ते सगळ्याचा वापर करायचा. ओके. ठीक आहे. होप क्वेश्चन तुम्हाला रीड करता येतं. ओके. क्वेश्चन काय बघा. राईट अ प्रोग्राम कॉल्ड कोझा लोझा वोझा
विच प्रिंट्स द नंबर्स 1 to 110, 1 ते 110, प्रत्येक लाईनला 11, 11 नंबर्स पर लाईन. म्हणजे प्रत्येक लाईनला किती नंबर्स यायला पाहिजे? 11, आणि असे 110 आहेत, म्हणजे 10 लाईन्स होतील ना, बरोबर. द प्रोग्राम शल प्रिंट कोजा इन प्लेस ऑफ नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे जिथे जिथे नंबर 3 नी डिव्हिजिबल आहे तिथे काय यायला पाहिजे? कोजा. जो नंबर 5 नी डिव्हिजिबल आहे तिथे लोजा. जो 7 नी डिव्हिजिबल आहे तिथे वोजा. आणि मग त्यांचे कॉम्बिनेशन. कळला? जिथे 7 नी आहे तिथे वोजा. आता असे नंबर जे 3 आणि 5 दोन्हीनी डिव्हिजिबल आहेत. काही नंबर असू शकतात जे 3 नी पण आणि 5 नी पण दोघांनी डिव्हिजिबल आहेत, लाईक 15. तर ते 15 हा 3 आणि 5 दोघांनी डिव्हिजिबल आहे, तर तिथे कोजा लोजा दिसला पाहिजे, अँड सो ऑन. आता असेही काही नंबर असतील जे तिघांनी डिव्हिजिबल आहेत, 3 नी पण, 5 नी पण आणि 7, तर तिथे कोजा लोजा वोजा तिन्ही वर्ड्स दिसतील. कळताय? येऊ शकतात असे नंबर्स असतील. 110 मध्ये एकतरी नंबर येईलच असा. 105 येईल बघा. 105 जो आहे तो 3 नी पण डिवाइड आहे ना. 35 इंटू 3 105 म्हणजे 3, आणि 105 आहे म्हटल्यावर 5 नी तो डिव्हिजिबल असणारच, आणि 7 नी पण आहे का बघा? असणार आहे ना. तो 7 नी पण डिव्हिजिबल आहे, राईट. मग त्या ठिकाणी तो नंबर, म्हणजे सबस्टिट्यूट काय व्हायला पाहिजे? कळला ना? बघा इथे आपल्याला प्रिंट करायचे 11 नंबर एका लाईन मध्ये, अशा 10 लाईन्स. पण बघा जेव्हा 11 नंबर प्रिंट करायला जातोय 1 2, तर 3 च्या जागी काय आला? कारण तो 3 नी डिव्हिजिबल आहे. 4. 5 च्या जागी लोजा, 6 च्या जागी परत कोजा, 7 च्या जागी वोजा. तसे ते वर्ड्स त्या त्या ठिकाणी सबस्टिट्यूट. आणि जे नंबर्स 3 नी 5 नी आणि 7 नी डिव्हिजिबल नाही आहे तिथे त्यांचा तो नंबर दिसला पाहिजे जो आहे तो. 1 च्या ठिकाणी 1, 2, 4 च्या ठिकाणी 4, 11 च्या ठिकाणी 11. कळताय? आणि हा पूर्ण प्रोग्राम एका लूप मध्ये लिहायचा, बरेच लूप्स नाही, नेस्टेड लूप नाही, काही नाही, एक सिंगल लूप मध्ये. प्रत्येक 11 नंतर न्यू लाईन टाकायचं. 11 झाले की न्यू लाईन. ठीक आहे? जमेल का? आणि कॉम्बिनेशन्स बनवू नका. तुम्ही काय कराल? पहिले 3 नी चेक कराल, मग 5 नी चेक कराल, मग 7 नी, मग 3 and 5 बघाल, मग 5 and 7 बघाल, मग 3 and 7 बघाल, आणि मग 3 बघाल. त्यात काय गडबड होईल? तसं जर इफेल्स लिहिलेत, सांगतो ना, तुम्ही काही लोक तसा लॉजिक्स लावायला प्रयत्न करतील की जो नंबर आहे आपला तो पहिला चेक कराल की तो कशाने डिव्हिजिबल आहे? 3. आता तो नंबर 3 नी डिव्हिजिबल आहे हे कसं कळतं? मॉड 3, मॉड ऑपरेटर असतो ना, रिमाइंडर आणून देतो. जो सी चा मॉड ऑपरेटर आहे तोच जावामध्ये. क्लिअर? तर आय मॉड 3 काय आणून देतं? रिमाइंडर 0. आणि जर 0 इक्वल टू 0 आहे म्हणजे आय 3 नी डिव्हिजिबल आहे, बरोबर. तुम्ही ते अप्रोप्रिएट प्रिंटिंग कराल. पण मग तुम्ही काय कराल? एल्सिफ करून काय चेक कराल? आय मॉड 5, परत एल्सिफ करून काय चेक कराल? ठीक आहे, आय मॉड 7. मग तसंच पुढच्या कंडिशन मध्ये आय मॉड 3 अँड आय मॉड 5. अँड ऑपरेटर आहे ना, लॉजिकल अँडिंग, तोच लॉजिकल अँडिंगचाच ऑपरेटर जावामध्ये. मग तुम्ही आय मॉड 5 अँड आय मॉड 7 कराल, मग 3 अँड 7 कराल, आणि लास्टला 3, 5 अँड 7. ठीक आहे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये काय गडबड होईल बघा, सांगतो. एखादा असा नंबर आहे जो 3 आणि 5 दोघांनी डिव्हिजिबल आहे, तर तो पहिला 3 नी तर असणारच ना. मग तो पहिला इफ मध्येच जाऊन
म्हणजे तो या खाली येणारच नाही. कळताय? हे बघ, जर एखादा नंबर दिला 21, आता 21 हा 3नी आणि 7नी दोघांनी डिव्हिजिबल आहे ना, म्हणजे आपल्याला काय दिसलं पाहिजे, कोजा अँड वोजा दिसलं पाहिजे. पण होतं काय की 21 हा ऑलरेडी 3नी तर आहे ना, मग ह्या पहिल्या इफ मध्येच जातं आणि फक्तच कोजा प्रिंट करतं. ते कोणत्या कंडिशनला येतच नाही. या कळतंय का मी काय सांगतोय? कारण याच्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट 3 ही आधीच ट्रू होत आहे ना, म्हणून त्याला हितपर्यंत यायची गरजच नाही पडत. गेरे? म्हणून काय करायचं, असे एवढे कॉम्बिनेशन्स नाही बनवायचे. फक्त काय करा, 3च कंडिशन्स घ्या आणि 3 एल्सिफ पण नाही लिहायचे, फक्त इफ टाकायचे तिघांचे. बघा काय सांगतोय, फक्त 3च इफ लिहा. पहिला इफ कशाचा, मॉड 3चा, आज जाईल प्रिंट कोजा, मॉड 5चा आणि मॉड 7. आणि इफ्स एल्सिफ नाही लिहायचे, फक्त 3 इफ. मग जर तुमचा नंबर 3 आणि 7 दोघांनी डिव्हिजिबल आहे, तो या इफ मध्ये पण जाणार आणि या इफ मध्ये. इफ्स आहेत ना ते, एल्सिफ नाही, फक्त इफ आहे. तर आता जसा 21 आहे, तर 21 3नी डिव्हिजिबल आहे, इथे जाईल कोजा प्रिंट करेल. इकडे चेक, 5नी डिव्हिजिबल आहे नाही, 7नी आहे, मग इथे पण एंटर करेल आणि काय प्रिंट करेल, कोजा. तिघांनी असेल तर तिन्ही इफ्स मध्ये जाईल ना, कळताय? फक्त 5 आणि 7 असेल तर दुसऱ्या इफ तिसऱ्या इफ मध्ये जाईल. कळलं का? फक्त एक चेक करायचं आहे की बाबा तुमचा नंबर 3 पैकी एकाने तरी डिव्हिजिबल आहे का, म्हणजे याच्यात तरी गेलाय का, ह्याच्यात तरी गेलाय, किंवा ह्याच्यात 3 पैकी कशात तरी गेलाय का. त्याच्यासाठी एक फ्लॅग ठेवा. 3 पैकी एक कशात पण गेला तरी फ्लॅग ट्रू करा आणि म्हणजे नंतर ना तो फ्लॅग चेक करायचा. जर तो फ्लॅग ट्रू आहे म्हणजे 3 पैकी कशात तरी जाऊन आलेला आहे, गेले. पण जर तो फ्लॅग फॉल्सच राहिला तर त्याचं म्हणणं आहे की तो नंबर 3 पण नाही, 5 पण नाही, 7 पण नाही, मग तो नंबरच प्रिंट करायचा. कळतंय का? गेटिंग? अदरवाईज तर त्यांनी कोजा, लोजा किंवा वोजा ते प्रिंट केलेलंच असेल. पण 3 पैकी कोणत्याही एका इफ मध्ये गेला तर तुमचा फ्लॅग काय होणार आहे, ट्रू. तर इथे बाहेर येऊन काय चेक करायचं, फ्लॅग फॉल्स आहे का. फ्लॅग फॉल्सच राहिला म्हणजे 3 पैकी कशातच नाही गेला, तर त्यावेळेला आय प्रिंट करायचं. कारण बघा ना, आपल्याला पॅटर्न मध्ये काय की जिथे जिथे ते डिव्हिजिबिलिटी आहेत तिथे ते शब्द आहेत, पण 3, 5 आणि 7 कशाचीच नाही आहे, तर तो नंबरच प्रिंट करायचा आहे ना, मग तो नंबर प्रिंट करा. आणि नंतर बघा तुमचा आय डिव्हिजिबल बाय 11 आहे का, असेल तर न्यू लाईन टाकायचं. डिव्हिजिबल बाय 11 आहे म्हणजे 11 नंबर झाले ना, मग न्यू लाईन टाका आणि हे पूर्ण एका फॉर लूप मध्ये टाकायचं, जो किती वेळा चालेल, 110 वेळा. कळताय? जमेल का? कळलंय का? लॉजिक कळलंय का? ठीक आहे. सी, वी विल राईट अ प्रोग्राम. मी ते राईट क्लिक, कुठे राईट क्लिक, न्यू आणि क्लासला नाव देऊया. क्लासला नाव त्यांनी तेच द्यायला सांगितलं आहे ना, कोजा, लोजा अँड वोजा. त्याला इंग्लिशमध्ये काही मिनिंग नाही आहे. आपण जसं मराठीत कसे असे पनवर्ड्स असतात ना, तसे आहेत ते. ठीक आहे, ओके. इथे काही इनपुट पण घ्यायचं नाहीये, कारण पक्क 110 नंबरच आहेत ना, तर इनपुट काही कीबोर्डवर ना घ्यायचं नाही. बघा, आपला एक स्टँडर्ड फॉर लूप चालेल. ठीक आहे, साधा इंडेक्स वाला फॉर. तर तो फॉर लूप घेतो, आय इक्वल टू 1 आहे, आय लेस देन इक्वल टू 110 अँड आय प्लस प्लस.
फॉर लूप एकच चालेल, 1 ते 110. आता जो फॉर लूप कळला ना, चालू कुठून होणार 1, पोचणार कुठपर्यंत 110, आणि प्रत्येक वेळेला 1 नी वाढणार. जसा 111 झाला की फॉर लूप थांबला, कंडिशन फॉल्स. आत आल्यावर एक बुलियन व्हेरिएबल बनवा, फ्लॅग, ठीक आहे, राईट. किंवा तो फ्लॅग बाहेर बनवून ठेवायचा आहे, बाहेर ठेवा, असं काही नाही. आणि त्याला व्हॅल्यू काय देऊन ठेवायची, फॉल्स. फॉल्स लिटरल बघितलंय आपण. लिटरल जेव्हा बघितले होते तेव्हा बुलियन लिटरल बघितलं होतं पुढं, ज्याचे 2च पॉसिबल व्हॅल्यू, एक ट्रू आणि फॉल्स. तर प्रत्येक इटरेशनच्या सुरुवातीला त्याला फॉल्स करणं, आणि मग चेकिंग करून तो मे बी काय होईल, ट्रू किंवा मे बी फॉल्सच होईल. क्लिअर. आता पहिली कंडिशन चेक करायची, काय, इफ I mod 3 डबल इक्वल टू 0. mod 3 म्हणजे कळलं ना, I mod 3 डबल इक्वल टू 0 म्हणजे I कितीनी डिव्हिजिबल आहे, 3. तर SOP फक्त सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln नका घेऊ, प्रिंट घ्या. कारण प्रिंट ln टाकलं की प्रत्येक व्हॅल्यू न्यू लाईनला येईल, आणि आपल्याला ते ऍक्च्युली इमॅजिन करतोय आपण 11 एका लाईन, आणि एका लाईनच्या 11 झाले कीच न्यू लाईन करायचं आहे. म्हणून प्रिंट वापरा. आणि प्रिंट ln मधला फरक सांगितलेला आहे. प्रिंट कधी शेवटला काय टाकत नाही, न्यू लाईन, आणि प्रिंट ln नेहमी व्हॅल्यू प्रिंट केल्यावर शेवटला न्यू लाईन. करेक्ट. ओके. इथे बघ, तर जर I 3 नी डिव्हिजिबल आहे तर कोजा प्रिंट करायचं आहे, बरोबर की नाही. आणि फ्लॅगला काय करून टाका, ट्रू. म्हणजे ह्याचं इंडिकेशन आहे की तो इफ मध्ये गेलाय, म्हणजे इफ मध्ये जाऊन आलाय की नाही हे कसं कळणार. क्लिअर. आणि जर तिन्ही पैकी एकही इफ मध्ये गेला नाही तर फ्लॅग फॉल्स राहील. मग त्यावेळेला काय प्रिंट करायचं, तो जो नंबर आहे तोच प्रिंट करायचा, कारण त्यावेळेला तो 3 नी पण नाही, 5 नी पण नाही, आणि 7 नी पण डिव्हिजिबल नाही. मग तो नंबर आहे तोच प्रिंट करा. क्लिअर. ओके. तसंच सांगा दुसरा, इफ I mod 5 डबल इक्वल टू 0. काय द्यायचं, लोजा. आणि इथे पण फ्लॅग काय करायचं, ट्रू. कारण गॅरंटी नाही आहे ना, पहिल्या इफ मध्ये नाही गेला पण दुसऱ्यामध्ये गेला. कोणत्या इफ मध्ये जाणार आहे हे माहित नाही आहे ना. चान्सेस आहे तिन्ही इफ मध्ये जाईल, चान्सेस आहे फक्त एकाच जाईल, चान्सेस आहे दोघांमध्ये जाईल. नंबर कसा डिव्हिजिबल आहे त्याच्यावर. तिघांनी डिव्हिजिबल असेल, 3 नी पण, 5 नी पण, 7 नी, विल इट गो इन ऑल 3 इफ. कारण एल्स नाही लिहिलंय ना, इफ्स आहे. पहिला इफ, दुसरा इफ, तिसरा इफ. आता इफ I mod 7 डबल इक्वल टू 0. ठीक आहे. ना प्रिंट ln काढून टाकतो, वोजा. ठीक आहे. आणि काय देईन, ट्रू. राईट. आता ठीक आहे, इफ मध्ये गेला या किंवा या किंवा या किंवा तिन्ही किंवा 2, ते डिपेंड करतं. पण एक पण इफ मध्ये नाही गेला तर तुमचा फ्लॅग फॉल्सच राहील ना. मग इथे काय चेक करा, इफ नॉट एफ. नॉट एफ म्हणजे कळला ना, इफ नॉट एफ म्हणजे एफ मध्ये काय आहे, फॉल्स, आणि फॉल्सचं नॉट ट्रू, तर इथे येईल आणि आय प्रिंट करायचं. आय म्हणजे डबल कोट आय ने, ओनली आय. एवढं कळलं. ठीक आहे. गॉट इट. इथपर्यंत कळलंय, राईट. मग मला सांगा, कोजा लोजा वोजा होऊ दे किंवा आय होऊ दे, त्याच्यानंतर एक स्पेस तर पाहिजे ना. प्रत्येक एलिमेंट नंतर बघा इथे काय दिलंय, 1 नंतर किंवा 2 नंतर किंवा कोजा नंतर किंवा 2 वर्ड नंतर एक स्पेस. मग ती एक कॉमन स्पेस प्रिंटिंगचा एक स्टेटमेंट.
आणि शेवटला एक कंडिशन चेक करायची की तुमचा आय एका लाईन मध्ये 11 आहे, असे 11 झाले की पुढच्या लाईनला 11, त्याच्या पुढच्या लाईनला 11, तर 11 झाले की एक न्यू लाईन टाकायचा आहे ना. मग काय चेक कराल की तो आय मॉड 11 डबल इक्वल टू 0. मिनिंग कळताय का? आय कितीनी डिव्हिजिबल आहे? 11 नी डिव्हिजिबल आहे. आय डिव्हिजिबल बाय 11. देन व्हॉट वी विल पुट? न्यू लाईन. हा, म्हणजे फक्त एल आहे, काही पॅरामीटर नाही पास करायचं. दॅट्स ऑल. ठीक आहे. क्लिअर? हा स्पेस का दिलाय? कारण काही प्रिंट झालं की एक स्पेस पाहिजे ना. नंबर प्रिंट झाला तरी पण आपल्याला एक काय पाहिजे बघा, एक नंबर प्रिंट झाला तरी स्पेस आहे, नंबर प्रिंट झाला तरी स्पेस, कोजा प्रिंट झाला तरी स्पेस, मग तो कॉमनच आहे. म्हणजे बाबा डिजिट प्रिंट करा किंवा तो वर्ड प्रिंट करा, काय यायलाच पाहिजे स्पेस, म्हणून इथे एक कॉमन स्पेस टाकला. एक कळलं ना की जर या 3 पैकी डिव्हिजिबल आहे, म्हणजे 3 ला आहे, 5 ला आहे, 7 ला आहे, दोघांना आहे, तिघांना आहे, तो शब्द तर प्रिंट करून येईल, पण फ्लॅग ट्रू झालेला असेल तर फ्लॅग ट्रू झाल्यामुळे ह्या इफ मध्ये येईल का? ट्रू असणार ना, तर ट्रूचा नॉट फॉल्स, तर इफ मध्ये नाही. आणि त्या तिन्ही इफ मध्ये नसेल गेला तर फ्लॅग फॉल्स असणार, आणि फॉल्सचा नॉट ट्रू, तर मग तो नंबर प्रिंट करायचा. तो आय कधी प्रिंट करायचा? जर आय 3 नी, 5 नी आणि 7 नी कशानेच डिव्हिजिबल नाही, तर मग आय प्रिंट करायचा. पटतंय का? लॉजिक कळतंय? ओके. आणि जर तुम्ही 11 नंबर्स एका लाईनचे प्रिंट करून झालेत तर मग काय टाकायचं? न्यू लाईन. म्हणजे पुढच्या लाईनला परत 11, 22 झाले की 22 पण 11 नी डिव्हिजिबल आहे ना, 11 11 नी डिव्हिजिबल आहे, 22 पण 11 नी डिव्हिजिबल आहे, 33 पण 11 नी डिव्हिजिबल. तर जेव्हा जेव्हा तुमचा आय 11 नी डिव्हिजिबल असेल तेव्हा तेव्हा क्लिअर? ओके. सी माझ्याकडून इथे पण एक चुकून न्यू लाईन झाला. न्यू लाईन फक्त तेव्हाच पाहिजे जेव्हा 11 नी डिव्हिजिबल, ते सिस ऑटोमॅटिक येतं ना, ते प्रिंट 11. आता बघा, चेक करा त्या ठिकाणी बरोबर आलाय का. बघ काय काय ठिकाणी जिथे 68, 69, 70 आहे बघा. आता 70 कशाने डिव्हिजिबल आहे? 7 आणि 5 ने, म्हणून त्यावेळेला लोजा आणि बोजा आलं. क्लिअर? आता 42 आहे बघा. 42 कशाने डिव्हिजिबल आहे? 3 आणि 7, म्हणून कोजा वोजा. 105 बघा, तिघांनी डिव्हिजिबल आहे. म्हणजे थोडक्यात ते कोजा लोजा वोजा तिघे का आले? कारण ते तिन्ही इफ्स मध्ये गेलं ना. या इफ मध्ये गेला कोजा प्रिंट, या इफ मध्ये पण गेला, कारण ती ट्रू आहे, ही कंडिशन ट्रू आहे, ही कंडिशन ट्रू आहे, तिन्ही ट्रू असल्यामुळे तिन्ही प्रिंट केले बरोबर. आणि मग त्याच्यानंतर इथे तर येणार नाही, मग स्पेस प्रिंट होईल, आणि 11 नी डिव्हिजिबल असेल तर न्यू लाईन टाकेल. कळलाय का रे?
टाईप करताय तुम्ही, रन करून बघताय तर वेल अँड गुड. हां, मग काय झालं? एरर झालाय. बघूया आपण. तोवर हा ट्राय करा बरं, काही नाही. Write a program called Fibonacci to display the first 20 Fibonacci numbers and also compute their average. ठीक आहे. पहिले 20 फिबोनाकी टर्म्स काय करायचे, प्रिंट आणि त्यांचा ॲव्हरेज पण प्रिंट, म्हणजे त्यांच्या सम्सचा ॲव्हरेज. आणि फिबोनाकी नंबर्स काय असतात? फिबोनाची नंबर्स आर ॲडिशन ऑफ द प्रिव्हियस टू. पुढचा नंबर काय? आधीच्या दोनचं ॲडिशन. आणि पहिले दोन नंबर फिक्स आहेत, ते 1च असतात. पहिले दोन नंबर जे आहेत ना ते फिक्स आहेत, 1. आणि पुढचा आधीच्या दोघांचं ॲडिशन, आधीच्या दोघांचं ॲडिशन. ठीक आहे. हा असं आपण सी मध्ये पण केलेलं आहे. हा नेक्स्ट वाला ट्राय करणार आहे ना. ओके, सांगतो बल तुम्हाला लॉजिक सांगतो, मग त्याला इम्प्लिमेंट करा. आपण सी मध्ये पण केलेलं आहे. काय करायचं, 3 व्हेरिएबल्स घ्यायचे. बघा, एक व्हेरिएबल ए असेल, एक व्हेरिएबल बी असणार आणि एक व्हेरिएबल सी असणार. 3 व्हेरिएबल्स घ्यायचे. त्यातला ए आणि बी नेहमी इनिशियलाइज टू 1 आहे, म्हणजे त्याच्यात सुरुवातीला किती आहे? 1. तर ए 1 आहे, बी 1 आहे, सी काही नाही अजून. एक लूप चालू करायचा ज्याच्यात नेहमी पहिलं ए प्रिंट करायचं. म्हणजे प्रिंट काय करणार? ए जो आहे ना तो प्रिंट करायचा. त्याच्यानंतर या दोघांचं ॲडिशन सी मध्ये ठेवायचं. पहिला लूप चालू केला की ए ला प्रिंट करायचं, एवढं पक्क आहे. त्याच्यानंतर सी इक्वल टू ए प्लस बी करायचं. मग इथे किती येईल? 2. मग या बी ला ए मध्ये शिफ्ट करायचं आणि सी ला बी मध्ये शिफ्ट. मग बी ला ए मध्ये शिफ्ट केल्यावर इथे 1 आला, सी ला बी मध्ये शिफ्ट केल्यावर इथे 2 आला. ठीक आहे. हे झालं. तर बघा इथे शिफ्टिंगचं लॉजिक काय लिहाल? ए इक्वल टू बी आणि बी इक्वल टू सी. राईट. ए इक्वल टू बी आणि बी इक्वल टू सी. बी ए मध्ये गेला, सी बी मध्ये आला. हे झालं. आणि ते किती वेळा रिपीट करायचं, हे लॉजिक जे आहे ना, हे एन टाइम रिपीट. एन म्हणजे आपलं 20 टाइम रिपीट. कळत आहे? बघा आता पुढच्या वेळेला काय करणं, हे केलं पहिलं, ए प्रिंट केलं त्यांनी, ए प्रिंट केला, मग ऍड केलं, ए प्लस बी सी मध्ये आला, मग शिफ्ट झाला, बी ए मध्ये आला आणि सी बी मध्ये आला. आता हे पूर्ण रिपीट ना. मग परत कोणाला प्रिंट करणार? बघा, ए ला प्रिंट करणार, त्याच्यानंतर दोघांचं ऍडिशन घेणार, ए प्लस बी, 1 + 2 3. मग बी ला ए मध्ये शिफ्ट करणार, म्हणजे इथे 2 येणार. मग सी ला बी मध्ये शिफ्ट करणार, म्हणजे इथे किती येणार? 3. ठीक आहे. आणि मग परत हे रिपीट होत आहे ना परत. तर परत रिपीट झालं की परत ए प्रिंट. आता सांगा ए किती? 2. मग परत हे दोघे ऍड होणार, किती होईल? 5. मग हे परत शिफ्ट होणार, इथे येणार 3, इथे येणार 5. कळतंय? हे चालत राहील. आणि तुम्ही बघा ए चा कॉलम तोच आहे ना जे फिबोनाकीचे टर्म्स आहेत. ए वाला कॉलम बघा, 1 1. चेक करा, हेच आहेत का? 1 1 2 3 5. तोच आहे ना आपला ए चा कॉलम. कळतंय? म्हणजे अगदी बेसिक आहे. काय काय करायचंय कळलं. पहिला ए आणि बी इनिशियलाइज टू 1. सगळ्यात पहिलं काय करा, ए ला प्रिंट करून टाका. जो ए आहे ना तो प्रिंट करायचा. मग दोघांना ऍड, ए ला बी शी ऍड करून सी मध्ये ठेवायचं. मग शिफ्टिंग करायचं, बी ला ए मध्ये आणि सी ला बी मध्ये. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज एन टाइम
रिपीट. एन म्हणजे इथे 20 टाइम्स रिपीट. गेले? फक्त एक त्यांना ॲव्हरेज पण पाहिजे. मग ॲव्हरेज पाहिजे म्हणजे सम पण पाहिजे. मग सम काय करायचं, जो ए आहे ना, जो प्रिंट करणार आहे त्यालाच कशामध्ये ऍड पण करा, सम मध्ये. कळताय? बघा इथे एक प्रोग्राम लिहून दाखवतो. राईट. त्या प्रोग्रामला नाव काय देऊया, फिबो. ठीक आहे. मेन पाहिजे आपल्याला म्हणून ते टिक केलं. राईट. मेनची ब्रॅकेट विसरायचंच नाहीये का? एक तर लक्षात घ्या, ते विसरायची गरज का नाही पडत, कारण जेव्हा तुम्ही राईट क्लिक करून जेव्हा न्यू क्लास घेता ना, तेव्हा इथे ऑप्शनच आहे ना बघा, मेन पाहिजे का. मग याच्यावर टिकमार्क केला की ऑटोमॅटिकच मेन ऍड होणार आहे ना. मेन ऑटोमॅटिक ऍड होणार आहे. मग ब्रॅकेटचा आपल्याला विसरण्याचा चान्सच नाही. इतकं भारी त्यांनी बनवून ठेवलंय. ते एडिटरच इतकं स्मार्ट बनवून ठेवलंय. ठीक आहे. बघा आता ठीक आहे. पहिलं काय करायचं मी सांगितलं, 3 व्हेरिएबल्स बनवा. ए इनिशियलाइज टू 1, बी इनिशियलाइज टू 1 आणि सी एक पाहिजे आणि एक सम पाहिजे जो इनिशियलाइज टू 0. इथपर्यंत क्लिअर? मग आपला एक फॉर लूप चालेल. बघा आपला स्टँडर्ड फॉर लूप इंडेक्स वाला. तो फॉर लूप आय इक्वल टू 1, आय लेस दॅन इक्वल टू किती घ्यायचं आहे, 20 आय प्लस प्लस. आणि फॉर लूप पण बघितलात ना की काही लिहायची गरज नव्हती, ते ऑटोमॅटिक फॉर आणि कंट्रोल स्पेस बार दाबला की आला सिंटॅक्स, उचला जो पाहिजे. ठीक आहे. आला हा फॉर लूप आला. मग मी काय सांगितलेलं, फॉर लूप मध्ये सगळ्यात पहिलं काय करायचं, इथं बघा मी प्रिंट एलएन मधनं प्रिंट काढतोय, म्हणजे एलएन काढतोय. येताच काय प्रिंट करायचं मी सांगितलं, एक स्पेस देतो. ए प्रिंट केला की त्याच्यानंतर एक काय टाकतो, कारण मला ते एकाच लाईन मध्ये पाहिजे ना. लेव आउटपुट असं पाहिजे ना मला. तेव्हा एका नंतर एक. ठीक आहे. तुम्हाला इव्हन हे दाखवायचं, द फर्स्ट 20 फिबोनाची नंबर्स आर. करेक्ट. आता ऍक्च्युली फिबोनाकीचं स्पेलिंग CCI, मी CII केलंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे ऍक्च्युली काय दाखवायचं आहे, द फर्स्ट 20 नंबर्स आर कोलन, म्हणजे हा फॉर लूप सुरू आहे प्रिंटिंगला. ठीक आहे. आणि मी स्टँडर्ड काय सांगितलं, नेहमी कोणाला प्रिंट करायचं, त्या अल्गोरिथम मध्ये बघा मी सांगितलं पहिलं नेहमी कोणाला प्रिंट करा, ए. करेक्ट. त्या ए ला सम मध्ये ऍड पण करून टाका, सम प्लस इक्वल टू ए. ठीक आहे. मग काय करायचंय, त्या दोघांना ऍड करून सी मध्ये टाकायचं. मग सी इक्वल टू किती, ए प्लस बी. मग मी काय सांगितलं, कोणाला शिफ्ट करा, बी ला ए मध्ये, म्हणून ए इक्वल टू. आणि मग कोणाला शिफ्ट करायचं, बी ला, म्हणजे सी मध्ये, बी मध्ये सी. ठीक आहे. झालं. ही ऍक्टिव्हिटी किती वेळा रिपीट होणार आहे, 20 टाइम्स. करेक्ट. 20 टाइम्स रिपीट होईल. प्रत्येक वेळेला काय प्रिंट होणार, ए प्रिंट होणार, तोच ए सम मध्ये ऍड होणार. मग ते दोघे ऍड होऊन सी आणि ते शिफ्टिंग. ते लॉजिक दाखवलं ना मी आता इथे. बघा पहिल्यांदा ए आणि बी आणि सी. कळत आहे. ए किती आहे, 1 आहे, बी किती आहे, 1. आत आल्यावर सगळ्यात पहिलं काय करायचं, प्रिंट करून टाकायचं आणि त्या 1 लाच सम मध्ये ऍड करून टाकायचं. मग ह्या दोघांना ऍड करा, किती होईल, 2. मग बी ला ए मध्ये शिफ्ट करा, किती होणार, 1. आणि सी ला बी मध्ये शिफ्ट करा, किती होईल, 2. परत नेक्स्ट इटरेशन मध्ये कोण प्रिंट होईल, ए. प्रिंट झाला,
ए प्रिंट झाला ना, क्लिअर. मग दोघे ऍड होणार, सी मध्ये, बी ए मध्ये, सी बी मध्ये. आता परत सांगा, हे दोघे ऍड होणार, किती होईल? 3. मग हा इथे शिफ्ट होईल म्हणजे हा 2, हा इथे शिफ्ट होईल म्हणजे हा 3. परत लूप, परत कोण प्रिंट होणार? नेहमी एच प्रिंट होतोय बघा, जी फिबोनाची टर्म्स आहे. परत ऍड, परत इकडे शिफ्ट, इकडे 5. पटतंय? राईट. इकडे. ओके. परत नेक्स्ट इटरेशनला कोण प्रिंट होईल? ए. मग ते दोघांचं ऍडिशन. मग हा इकडे शिफ्ट होईल आणि हा इकडे शिफ्ट. आणि जर तुम्ही हा कॉलम बघितलात एचा जो प्रिंट होतोय, तो सगळे फिबोनाची टर्म्सच आहेत ना. फिबोनाची सिरीज मध्ये पहिले 2 नंबर्स 1 असतात, पहिले 2 नंबर 1 आणि नेक्स्ट नंबर आधीच्या दोघांचं ऍडिशन. आधीचे 2 कोण आहेत? 1. तर 2 1चं ऍडिशन 2. मग 1 आणि 2चं ऍडिशन 3. 2 आणि 3चं 5. बघा, 3 हा आधीच्या दोघांचं ऍडिशन, 5 ह्या आधीच्या दोघांचं ऍडिशन. ठीक आहे. आता शेवटी आपल्याला त्याचा ऍव्हरेज पण प्रिंट करायला लावलाय ना. जे काही ते फिबोनाची टर्म्स आहे त्यांचं ऍव्हरेज, द ऍव्हरेज इज, हे पाहिजे ना. मग पहिला एक ब्लँक लाईन टाकून देतो, मग नंतर बघा काय लिहितोय. द ऍव्हरेज इज प्लस, आणि इथे सुद्धा फ्लोट ऑफ सम डिवायडेड बाय 20. का? कळलं ना. कारण सम तर इंटीजर आलेलं आहे, सम इंटीजर आहे आणि इंटीजरला 20 ने डिवाइड केलं तर आन्सर इंटीजरच. म्हणून तात्पुरतं त्याला टेम्पररी त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं? फ्लोट मध्ये, आणि मग डिवाइड केलं. ठीक आहे. याला रन करून बघूया. एकदम छोटे छोटे प्रोग्राम अजून जायचंय आपल्याला. क्लासेस, ऑब्जेक्ट, मेन कोर जावा, हे तर सगळं सीच करतोय आपण. हे सगळे आपण सी मध्ये प्रोग्राम्स केलेले आहेत ना. सी मध्ये केलेत ना फिबोनाची टर्म्स अँड पॅटर्न प्रिंटिंग. आपण फक्त एक फील घेतोय, म्हणजे एक वातावरण तयार करतोय. तो जो सीचा फील आहे तोच परत जावामध्ये घेतोय. खरा जावा तर अजून सुरूच नाही झाला. म्हणजे मेन तर आपल्याला क्लासेस, ऑब्जेक्ट्स, मग अरे ऑफ ऑब्जेक्ट्स, पॅकेजेस, स्वतःचे पॅकेज कसे तयार करा, इनहेरिटन्स, कारण तो तर खरा जावा आहे. हे तर सगळं सीचेच कॉन्सेप्च्युअल थिंग्स आहेत ना सगळे. हॅलो, द फर्स्ट 20 फिबोनाची टर्म्स बरोबर आले का? त्या जसं एक्सपेक्टेड आहे, बरोबर आहे. 6 7 6 5 आणि त्याचा समचं ऍव्हरेज. ठीक आहे. आता नेक्स्ट सेशन मध्ये थोडे नेस्टेड लूप्सचे एक्झाम्पल घेऊ. लूप मध्ये लूप, थोडे पॅटर्न प्रिंटिंगचे, आणि मग आपल्याला क्लासेस ऑब्जेक्ट्स कडे शिफ्ट करायचं आहे. क्लासेस ऑब्जेक्ट्स, मग पॅकेजेस कसे बनवायचे स्वतःचे, बरेच कॉन्सेप्ट्स आहेत.